वळूया पुढील बातमीकडे। व्हीके सिंग यांची सीआयडी कडून चौकशी झाली। ही चौकशी संपलेली आहे। पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये 6 तास चौकशी झाली। व्हीएसआर कंपनीचे प्रमुख व्हीके सिंग आहेत। सीआयडीनं व्हीके सिंग यांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे। 6 तास तब्बल ही चौकशी सुरू होती। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात ही चौकशी सुरू होती। व्हीएसआर कंपनीचे प्रमुख व्हीके सिंग यांची 6 तास चौकशी सीआयडी कडून करण्यात आली आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक सवाल हे उपस्थित केले गेले। रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेत या संदर्भात अनेक सवाल उपस्थित केले होते। इतरही अनेक नेत्यांनी सवाल उपस्थित केले, शंका घेतल्या। त्यानंतर सीआयडी कडून ही चौकशी सुरू झालेली आहे। 6 तास चौकशी करण्यात आली आहे। तर आपल्याला महत्त्वाच्या 5 बातम्या आपल्या रिपोर्टरकडून समजून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला पुण्यात रोहन, 6 तास ही चौकशी झालेली आहे। काय काय नेमकं चौकशीमध्ये प्रश्न विचारले गेलेत? जगदीश, केवळ 6 तास नाही तर ही संपूर्ण चौकशी जवळपास 8.5 तास जी आहे ती हम्म, CIDच्या कार्यालयामध्ये आज सकाळपासून 11:30 वाजल्यापासून जी आहे ती सुरू होती आणि यामध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते CIDच्या महासंचालक असतील किंवा या सगळ्या अपघात प्रकरणी जी यंत्रणा तपास करते त्या सगळ्या यंत्रणांनी या व्हीके सिंग जे की व्हीएसआरचे प्रमुख आहेत त्यांची चौकशी केलेली आहे आणि त्यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मागवलेली पाहायला मिळत होती। कारण का यापूर्वी देखील व्हीएसआर कंपनीला एक प्रश्नावली जी आहे ती CIDच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली होती। कारण का या अपघात प्रकरणाचा तपास अगदी पहिल्यापासून CID करते आणि CIDने काही प्रश्न देखील पाठवलेले होते। परंतु ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून रोहित पवार असतील, जय पवार असतील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून VSR वरती बोट ठेवलं होतं, त्यांच्या हम्म, कामकाजावरती बोट ठेवलं होतं हम्म, आणि त्यानंतर VSRचे प्रमुख जे आहेत व्हीके सिंग यांना आज पुण्यामध्ये CIDने चौकशीसाठी बोलवलेलं पाहायला मिळालं आणि काही विशिष्ट असे प्रश्न आहेत। अगदी पायलट जो आहे तो अजित पवारांच्या गाडीचा का चेंज झाला याबद्दल देखील त्यांना विचारण्याचा प्रयत्न जो आहे तो CIDच्या अधिकाऱ्यांनी केला असल्याची माहिती मिळते। हम्म, कारण का जी शिफ्ट इंचार्ज असतो किंवा या सगळ्याचं जे मॅनेजमेंट करतात तर त्याची टीम नेमकी कोण कोण आहे, त्यामध्ये कोण हस्तक्षेप करतं का, त्याचबरोबर ती विमानांचा मेंटेनन्स कशा पद्धतीने होतो, तांत्रिक बिघाड या विमानाचा काही होतं का, यापूर्वी अशा काही घटना घडलेल्या होत्या का, याची तुम्हाला कल्पना होती का, हे सगळे प्रश्न जे आहेत ते व्हीके सिंग यांना CIDच्या प्रशासनाने विचारलेले जी मात्र पाहायला मिळत रोहन, आहेत। परंतु पवार कुटुंबियांकडून सीबीआय चौकशीची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। हे जे प्रश्न विचारलेले आहेत यावर आता पवार कुटुंबीय समाधानी असतील? खरं तर पवार कुटुंबियांकडून सातत्याने याचा सगळ्याचा तपास जो आहे तो योग्य दिशेने व्हावा अशा प्रकारचं मत व्यक्त केलं जात आहे। स्वतः रोहित पवार हा सगळा घातपात आहे यावरती ठाम आहेत। त्यांनी देखील टेक्निकली सगळे पुरावे जे आहेत ते विविध यंत्रणेला दिलेले आहेत। त्यांनी जे काही पॉवर प्रेझेंटेशन काही दिवसांपूर्वी माध्यमांना दाखवलं हम्म, ते प्रेझेंटेशन देखील मेलच्या माध्यमातून CIDला पाठवलेलं आहे। परंतु हे सगळं होत असताना आज जी काही चौकशी बराच काळ 8 तासाच्याहून अधिकची तास या व्हीके सिंग यांची झाली आणि त्यानंतर माध्यमांचे कॅमेरे समोर आहेत। माध्यमांकडून व्हीके सिंग यांना कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारले जाऊ नयेत किंवा माध्यमांच्या गराड्यामध्ये व्हीके सिंग सापडू नयेत म्हणून अगदी ठीक आहे। CIDच्या महासंचालकांच्या माध्यमातून गुपचूपपणे जे आहे ते व्हीके सिंग यांना बाहेर काढलं गेलं आणि ही सगळी गुप्तता का पाळली गेली, माध्यमांच्या समोर व्हीके सिंग यांना का येऊ नाही दिलं, नेमकं यामागे काय हेतू आहेत, हे ठीक आहे। सगळ्या प्रश्न जे आहेत ते आता उर्वरित आहेत आणि अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळते या ठीक आहे चर्चांना। रोहन, तुम्ही जगदीश. असेच जोडलेले राहा।